नमस्कार शेतकरी बांधवांनो, लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या मनातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच की प्रश्नांचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये उभा राहून दिले आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होता। तो हप्ता नेमके का रखडलेला आहे याचे खरे कारण आज या ठिकाणी उघड झाले आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नेमकी एकत्रपणे 9वा प्लस 10वा हप्ता केव्हा जमा होणार, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, आणि सरकारने पहिल्या टप्प्यासाठी नेमके कोणत्या जिल्ह्यांची यादी दिली आहे, आता कोणत्या कारणामुळे हप्ता थकीत होते आणि आता कोणत्या कारणामुळे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ते जमा होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ते जमा होणार नाही, याचं पूर्णपणे उत्तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे पत्रकारांशी बोलताना दिले आहे। आणि शेतकरी बांधवांनो, हप्ते का रखडले होते हे कारण ऐकून तुम्हाला नक्कीच या ठिकाणी धक्का बसेल। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, शेतीचा वाढत जाणारा खर्च आणि त्या खर्चासाठी शेतकरी बांधवांना थोडी तरी मदत व्हावी या हेतूने केंद्र सरकारने पीएम किसान योजना ही तुमच्यासाठी सुरू केलेली आहे। आणि याच म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। या योजनेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात 8 हप्ते या ठिकाणी यशस्वीरित्याने जमा झालेले आहेत। आणि नियमानुसार शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणे अपेक्षित होते। पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही हप्ते कामुळे रखडले होते, आता याचे नेमके मूळ कारण काय आहे, कर्जमाफीच्या घोषणेचा आणि या रखडलेल्या हप्त्यांचा याचा नेमके मूळ कारण काय आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये नेमकी काय सांगितलं आणि यापुढे शेतकरी बांधवांना नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे नेमकी कधी जमा होणार, हे सगळं सविस्तर आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक बाबींमुळे डीबीटी वरती किंवा निधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देऊ शकलो नाही। आता त्याच कारणास्तव म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्याची वेळ आलेली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे शेतकरी बांधवांनो पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता काळजी किंवा चिंता करू नका। या म्हणजेच की 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2000 प्लस 2000 म्हणजेच की 4000 रुपये या ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का या 25 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्ही देखील म्हणजेच की तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे 4000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की जे शेतकरी बांधव ही 2 कामे अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, आणि जे शेतकरी बांधव ही कामे पूर्ण करतील असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुम्ही यासाठी पात्र आहेत का, तुम्ही यासाठी अपात्र आहेत का, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे पाहायचं असेल शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही अपात्र झालेले असाल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, परंतु जर का तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4000 रुपये म्हणजेच की 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत। आता हे पुढे आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। पण शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आज पुढील काही तासांमध्ये या 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 4000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा।
आहात चला. आणि शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की सविस्तर सरकारच्या माध्यमातून आलेली एक एक माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी आता सविस्तरपणे सांगतो की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच कोणत्या 25 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले असतील, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले असतील, तर अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जर का पीएम किसान योजनेचा म्हणजेच की 23वा असेल, 22वा असेल, 21वा हप्ता असेल, असे हप्ते तुमच्या जर का खात्यावरती जमा झालेले असतील तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहे. त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे सुद्धा तुम्हाला 8 हप्त्यापासून मागील हप्ते जर का जमा झालेले असतील तर तुम्ही शेतकरी बांधवांनो पात्र असणार आहेत. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि आता कोणते शेतकरी अपात्र असणार हे तर तुम्हाला थोडक्यात जाणून घ्यायचंच असेल. तर आता पहा कोणत्या शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की रक्कम जमा होणार आहे हे आपण आता पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण हे जाणून घेऊया की यासाठी कोणते शेतकरी नेमकीच पात्र आहेत, कोणती कामे मुख्यमंत्री साहेबांनी करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत. तर पहा आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम आहे ई-केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल तर असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर ई-केवायसी तात्काळ ही करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण राहील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही, असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर ई-केवायसी ही पूर्ण करून घ्यायची आहे. लवकरात लवकर जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता प्लस या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे आणि 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, त्यामुळे ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती महत्त्वाचं काम आहे फार्मर आयडी कार्ड. फार्मर आयडी कार्ड नसेल तर हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे. आणि जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड बनवून घेतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. अन्यथा ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. आणि शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, बऱ्याच शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड सुद्धा आहे, परंतु त्यांच्या फार्मर आयडी कार्डवरती त्यांचं नाव चुकलेलं आहे, त्यांचं आडनाव चुकलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा शेतकरी बांधवांनी आपले नाव किंवा आडनाव या ठिकाणी चुकीचे असेल तर दुरुस्त करून घ्यायचे आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी जवळच्या सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतरचा म्हणजेच की शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम आहे, तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. आता शेतकरी बांधवांनो, हे काम बघितल्यानंतर आपण लगेच पुढे जाणून घेणार आहोत की नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. तर बघा, आता ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. परंतु ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी हे तात्काळ पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. अन्यथा ज्या शेतकरी बांधवांचं अपूर्ण राहील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या. तर आता शेतकरी बांधवांनो, हे कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत. हे कामे जर का तुमचे पूर्ण असतील तर तुम्हाला डायरेक्ट हप्ता आता जमा होणार आहे. परंतु आता कोणत्या म्हणजेच की 25 जिल्ह्यामध्ये कोणत्या 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नेमकी आजपासून म्हणजेच की पुढील काही सकाळी म्हणजेच की आज सकाळी 10 वाजल्यापासूनच शेतकरी बांधव
बांधवांनो पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। जर का तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या 25 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। खाली दिलेलं सबस्क्राइब बटन क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तसेच शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्की कळवा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, आज सकाळी म्हणजेच की 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासून या 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन पाहत चला। नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव जालना। जळगाव जालन्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव जालन्यामध्ये राहून शेती करत असाल, जळगाव जालना जिल्ह्यामधील तुम्ही सुद्धा नागरिक असाल, शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जळगाव जालन्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता प्लस शेतकरी बांधवांनो 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो पालघर परभणी मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पालघर परभणी मधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। पालघर परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। पालघर परभणी मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, रहिवासी असाल तर पालघर परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पालघर परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग ठाणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सिंधुदुर्ग ठाणे मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सिंधुदुर्ग ठाणे मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। कारण की शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे जाहीर केलं आहे की या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आता जमा होणार आहेत आणि त्यामधीलच वाशिम आणि यवतमाळ मधील शेतकरी बांधवांना सुद्धा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सातारा यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रायगड मधील आणि सोलापूर मधील आणि सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। रायगड सोलापूर सांगली मधील शेतकरी असाल, नागरिक असाल आणि तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता शेतकरी बांधवांनो तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये आज सकाळी 10 वाजल्यापासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद पुणे मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, उस्मानाबाद पुणे मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतर अमरावती बीड बुलढाणा मधील शेतकरी असाल, अमरावती बीड बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा आतुरतेने प्रतीक्षा करत असाल नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी भेटणार। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय पण नमोचा 9वा हप्ता रखडलाय। नमोच्या 9व्या हप्त्याचे केव्हा भेटणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, त्यासोबत नमोच्या 10व्या हप्त्याचे कधी भेटणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता शेतकरी बांधवांनो ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता या जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये व म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण या जिल्ह्यातील पूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।